नागपुर में अंत्योदय कार्ड धारकों और अन्य उचित मूल्य अनाज लाभार्थियों के लिए ई केवाईसी करना अब अनिवार्य कर दिया गया है। प्रशासन ने इस प्रक्रिया की समय सीमा 25 फरवरी तक बढ़ा दी है। खाद्यान्न वितरण अधिकारी विनोद काले ने बताया कि नागपुर शहर के 680 सूचित मूल्य अनाज दुकानदारों के माध्यम से 6,59,132 लाभार्थियों का ई केवाईसी किया जाएगा। इनमें से 4,67,732 लोगों ने ई केवाईसी प्रक्रिया पूरी कर ली है, जबकि 6,27,598 लाभार्थी अभी भी ई केवाईसी कराने से बचे हुए हैं। विनोद काले ने ये भी बताया कि खाद्यान्न वितरण विभाग ने दुकानदारों को निर्देश दिए हैं कि वे अनाज लेने आने वाले लाभार्थियों का ई केवाईसी सुनिश्चित करें। अगर किसी लाभार्थी ने ई केवाईसी नहीं कराया तो उसे खाद्यान्न प्राप्त करने के लिए अयोग्य घोषित कर दिया जाएगा। शासनाने या ई-के-वाय-सी करण्याकरता वारंवार पाठपुरावा केलेला आहे। आम्हाला आमचे वारंवार निर्देश दिलेले आहेत। त्या निर्देशाच्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये 680 दुकानदार आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जे टार्गेट आहे 16,59,132 एवढं हे टार्गेट होतं ई-के-वाय-सीचं। याच्यात अचीव आपलं टार्गेट अप्रूव्हल झालं आहे 4,66,732 आणि आपल्याला आता कंप्लीट करायचं आहे 6,27,598। आम्ही सगळ्या रास्तभाव दुकानदारांना नागपूर शहरातल्या निर्देश दिलेले आहेत की जे लाभार्थी धान्य घ्यायला येतात ते अंत्योदय योजनेचे लाभार्थी असो या प्राधान्य कुटुंब योजनेतले लाभार्थी असो, त्यांचं सुरुवातीला ई-के-वाय-सी करून त्यांना धान्य देण्यात यावं आणि त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण करण्यात यावी। शासनाने वारंवार याच्यात मुदतवाढ दिलेली आहे। यानंतर मुदतवाढ दिल्या जाणार नाही असं पण शासनाने सक्त निर्देश दिलेले आहे आणि ही ई-के-वाय-सी करणे फार गरजेचं आहे। जर ई-के-वाय-सी लाभार्थी करत असेल तरच तो धान्यासाठी पात्र राहील, अन्यथा तो धान्यासाठी पात्र राहणार नाही। ही 25 फरवरीपर्यंत या महिन्यात कंप्लीट करणे आहे ई-के-वाय-सी। त्यासाठी आम्ही पण आमच्या ऑफिसमध्ये जे लोक येतात लाभार्थी येतात त्यांची ई-के-वाय-सी इथे करून घेत आहे। इथे आम्ही आमच्या कार्यालयामध्ये 5 ऑपरेटरसुद्धा बसून झोन वाईज झोननुसार आम्ही ई-के-वाय-सी करत आहे। नागरिकांचा प्रतिसाद खूप आहे। नागरिक येत आहेत, पूर्ण कुटुंब धान्य घ्यायला येतो तेव्हा पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब दुकानापर्यंत येत आहे आणि स्वतःहून ई-के-वाय-सी करत आहे। एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।